सांगली जिल्हा परिषदमध्ये सत्ता स्थापनेत माजी खासदार संजय काका पाटलांची आम्हाला छुपी मदत झाली। या आमदार जयंत पाटलांनी केलेल्या वक्तव्यावर माजी खासदार संजय काका पाटील यांनी पलटवार केलाय। आमदार जयंत पाटील यांचं ते वक्तव्य बालिशपणाचं असून त्यांचं राजकारण अतिशय कुजके आहे। दुसऱ्याचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याचा त्यांचा डाव आहे, अशी गंभीर टीका माजी खासदार संजय काका पाटील यांनी केली आहे। सांगलीमध्ये माजी खासदार संजय काका पाटील हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। तुमचा काळा इतिहास आम्हाला बाहेर काढायला लावू नका, असा इशाराही माजी खासदार संजय काका पाटील यांनी आमदार जयंत पाटील यांना दिलाय। विश्वासघातकी माणसापेक्षा आपल्या पक्षासोबत महायुतीसोबत राहण्याचा आम्ही निर्णय घेतला। भाजपमध्ये येण्यासाठी जयंत पाटील यांनी किती प्रयत्न केले हे मला माहीत आहे। मी जयंत पाटील यांचं नेतृत्व कधी मान्य केलं नाही, असं वक्तव्यही माजी खासदार संजय काका पाटील यांनी केलंय। परवा दिवशी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर जयंत पाटलांना मुलाखतीमध्ये त्यांनी एक स्टेटमेंट दिलं की संजय काकांना आम्हीच तिकडे पाठवलं होतं आणि आम्हाला ते माहिती देत होते। जयंत पाटलांना माझं सांगणं आहे, मी तुम्हाला आयुष्यात कधी नेता मानलं नाही आणि मानायची वेळही येणार नाही, पण तुम्ही जे काही पोरकटपणानं केलेलं वक्तव्य आहे, या जिल्ह्यामधली माणसं राजकारण जवळून पाहतात। तुम्ही किती वेळा भाजपमध्ये येण्यासाठी उमरे झिजवले त्याचा संजय पाटील पण एक साक्षीदार आहे। तुम्ही कुणाकुणाशी बोलता, कसं अंडरस्टँडिंगचं राजकारण खेळता, कसं आपल्या तालुक्यामध्ये तुमचं राजकारण आहे, एकाच गावातले दोन गट एकमेकाच्या विरोधात लढवायचे आणि आपली राजकीय पोळी भाजायची। या सगळ्या बाबी, या काळा इतिहास मला काढायला लावू नका। तुम्ही तुमच्या इथनं 2 माणसं संजय पाटील 4 माणसं बरोबर घेऊन घेऊन आला, त्याचा राग म्हणून तुम्ही मायाशी भांडायला पाहिजे होतं, पण काहीतरी कुचकर नासकर राजकारण करण्याची भूमिका तुम्ही दाखवलेली आहे। याच्या पुढे हे थांबलं नाही तर मला क्रमशः मग सगळ्या गोष्टी काढाव्या लागतील, एवढाच तुम्हाला माझा इशारा आहे।